स्वामी समर्थ. थांबा, गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा का म्हणतात? गुरूंना देवापेक्षाही श्रेष्ठ का मानलं जातं? आणि या एका दिवसाचं आध्यात्मिक महत्त्व इतकं मोठं का आहे? चला आज या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेचा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून भक्तिभावाने साजरा केला जातो. सनातन धर्मात हा सण गुरूंप्रती आदर, कृतज्ञता आणि समर्पणाचे प्रतीक आहे. या दिवशी गुरूंची पूजा करण्याची आणि संपूर्ण ज्ञान परंपरेचे स्मरण करण्याची विशेष परंपरा आहे. गुरुपौर्णिमा पावसाळ्याच्या सुरुवातीला येते. प्राचीन काळी परिव्राजक संत 4 महिने एकाच ठिकाणी राहून धर्म, ज्ञान आणि अध्यात्माचा प्रसार करत असत. हा ऋतू फार उष्ण आणि फार थंड नसतो, त्यामुळे तो अभ्यास, ध्यान आणि आत्मचिंतनासाठी सर्वात योग्य मानला जातो. ज्याप्रमाणे पावसाचे थंड सरी उष्ण पृथ्वीला पुनरुज्जीवित करून सुपीक बनवतात, त्याचप्रमाणे सद्गुरूंचे सानिध्य साधकाच्या जीवनात ज्ञान, शांती, भक्ती आणि आत्मविश्वास निर्माण करते. गुरूंच्या चरणी लीन राहिल्याने व्यक्तीला दिशा, उद्देश आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होते. शाश्वत परंपरेत गुरूंना देवापेक्षाही उच्च स्थान दिले जाते. म्हणूनच असे म्हटले जाते, जर हरी क्रोधित झाला तर गुरूंसाठी जागा आहे, जर गुरु क्रोधित झाले तर त्यांच्यासाठी जागा नाही. म्हणजेच जर देव अप्रसन्न झाला तर गुरु आश्रय देतात, परंतु जर गुरु स्वतःच अप्रसन्न झाले तर कोठेही आश्रय नाही. गुरु हे आत्मा आणि परमेश्वर यांच्यातील सेतू आहेत आणि केवळ त्यांच्या कृपेनेच ईश्वर प्राप्ती शक्य आहे. तर गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा का म्हणतात, तर हे जाणून घेऊया. गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा म्हटली जाते कारण महर्षी वेद व्यास यांचा जन्म याच पवित्र दिवशी झाला होता. महर्षी कृष्ण द्वैपायन वेद व्यास यांनी 4 वेदांची विभागणी, महाभारताची रचना आणि 18 पुराणांचे संकलन यांसारखे महत्त्वपूर्ण कार्य केले. भारतीय ज्ञान परंपरेचे पद्धतशीरपणे संघटन केल्यामुळे त्यांना वेद व्यास ही उपाधी मिळाली. या दिवशी महर्षी वेद व्यास यांची पूजा केली जाते आणि संपूर्ण गुरु परंपरेला आदराने वंदन केले जाते. गुरु ज्ञानाचा प्रकाश असतो. धर्मग्रंथांमध्ये गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणारी व्यक्ती. गुरु म्हणजे केवळ शिक्षण देणारे शिक्षक नव्हेत, तर जीवनाच्या प्रत्येक वळणावर योग्य मार्ग दाखवणारे दिव्य मार्गदर्शक आहेत. केवळ गुरूंच्या कृपेनेच साधकाच्या मनात भक्ती, वैराग्य, ज्ञान आणि आत्मज्ञान उत्पन्न होते. त्यांच्या सानिध्यात व्यक्तीला जीवनाचा खरा उद्देश समजतो आणि ती ईश्वराच्या दिशेने प्रगती करते. भारताची प्राचीन गुरुकुल परंपरा ही गुरु-शिष्य संबंधाचे एक अद्भुत उदाहरण आहे. गुरूंच्या आश्रमात राहून शिष्यांना केवळ ज्ञानाचा नव्हे तर चरित्र, शिस्त, सेवा आणि मूल्यही प्राप्त होत असतात. महाभारतातील एकलव्याचे उदाहरण हे गुरूंप्रती असलेल्या भक्ती आणि समर्पणाचे एक अद्वितीय उदाहरण मानले जाते. गुरूंचे तेज पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे शीतल, शुद्ध आणि तेजस्वी असते. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्र अंधार दूर करून संपूर्ण परिसर उजाडतो, त्याचप्रमाणे गुरु आपल्या ज्ञानाच्या प्रकाशाने शिष्याच्या जीवनातील अज्ञान दूर करतात आणि त्याला सत्याच्या मार्गावर मार्गदर्शन करतात. गुरूंचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे, तर गुरु हे आत्मा आणि परमेश्वर यांच्यातील दुवा आहेत. केवळ गुरूंच्या कृपेनेच साधकाची जिज्ञासा पूर्ण होते आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग मोकळा होतो. मनुष्य स्वतःचं ध्येय आहे, परंतु गुरु ही ती दिव्य शक्ती आहे जी साधकामध्ये भक्ती, श्रद्धा आणि आत्मविश्वास निर्माण करते आणि त्याला अंतिम सत्याकडे घेऊन जाते. संत कबीरदासांनी हे सत्य या अजरामर ओळींमध्ये व्यक्त केले आहेत. गुरु आणि गोविंद दोघेही उभे आहेत. मी कोणाच्या चरणांना स्पर्श करू? बलिहरी गुरु अपने गोविंद दियो बताए. म्हणजे जर गुरु आणि देव दोघेही उपस्थित असतील तर प्रथम गुरूंच्या चरणांना स्पर्श करावा, कारण
गुरुच ईश्वराचा मार्ग दाखवतात. गुरुपौर्णिमेचे पौराणिक आणि सांस्कृतिक महत्त्व काय आहे तर आपण हे जाणून घेऊया. धर्मग्रंथांमध्ये गुरूंना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या इतकेच पूजनीय मानले जाते. गुरु आपल्या शिष्याला ज्ञानाच्या रूपात पुनर्जन्म देतात. ते शिष्याला त्याच्या दोषांपासून शुद्ध करतात आणि त्याला सद्गुण, धर्म व आत्मसुधारणेच्या मार्गावर मार्गदर्शन करतात. आध्यात्मिक प्रगती असो, धार्मिक ज्ञान असो किंवा ऐहिक जीवनातील मार्गदर्शन असो, गुरूंचे स्थान सर्वत्र सर्वोच्च आहे. ते केवळ एक शिक्षक नसून जीवनातील प्रत्येक संकटात योग्य दिशा दाखवणारे एक दयाळू मार्गदर्शक आहेत. गुरुपौर्णिमेचा सण भारतात मोठ्या आदराने, भक्तीने आणि आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी भक्त पहाटे पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात, आपल्या गुरूंची पूजा करून त्यांना वंदन करतात, त्यांना पुष्पहार, वस्त्रे, फळे, दक्षिणा अर्पण करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. अनेक ठिकाणी धार्मिक प्रवचने, सत्संग, मेजवान्या आणि विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जात असते. वास्तविक पाहता ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान, प्रेरणा, मूल्ये किंवा जीवनातील कोणतीही महान शिकवण मिळते ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपले गुरु असतात. म्हणूनच प्रत्येक गुरूंप्रती आदर, सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करणे हाच गुरुपौर्णिमेचा खरा संदेश आहे. गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही, तर ज्ञान, श्रद्धा, सेवा, समर्पण आणि भारतीय गुरु शिष्य परंपरेच्या गौरवाचा एक दिव्य उत्सव आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच छान व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.